नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बिहारचा बिग बॉस कोण होणार आणि याच विषय आपण खरं तर चर्चा करतोय, त्याची आकडेवारी जाणून घेतोय. पण आत्ता मोठा बदल होताना दिसतोय बघा. त्याबद्दलची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजप आणि राजदमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. भाजपला मागे टाकत राजदने मुसंडी घेतली आहे. मतमोजणी प्रक्रियेत भाजप आता पिछाडीवर पडली आहे. भाजपची 72 जागांवर आघाडी आहे तर राजदची 79 जागांवर आघाडी आहे. एनडीए आणि महागठबंधनमध्ये चुरशीची लढत होताना दिसते. एनडीएचा 91 तर महागठबंधनचा 85 जागांवरती विजय झालेला आहे. आणि याच विषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर आहेत न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील आणि त्याचबरोबर एक्झिट पोलचे सर्वे राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर. मी सरांकडे जातोय. सर, विशाल, आकडेवारी सारखी बदलतीये, कारण आपण बघितलं की बऱ्याच जागी अगदी फार कमी अंतर आहे. 100, 500, 1000 अंतर असलेल्या अशा अनेक जागा आहेत. अभिजित सुद्धा आपल्यासोबत आहेत. अभिजित, ही कट टू कट लढत सुरू आहे बिहारमध्ये. असं कधी बिहारमध्ये याआधी झालंय का? हो, निश्चितच याआधी बिहारमध्ये झालेलं आहे. 2005 फेब्रुवारीची जी निवडणूक आहे ती बिहारच्या राजकारणाला कलाटणी देणारी होती. बिहारमध्ये 2005 फेब्रुवारीमध्ये रामविलास पासवान हे यूपीएचे केंद्रात मंत्री असताना त्यांनी वेगळी निवडणूक लढवायची ठरवलं आणि त्यांनी 178 जागा लढल्या. तर 178 जागा लढल्यामुळे काय झालं की काँग्रेसच्या मतांचं विभाजन झालं. लालू प्रसाद यादव पहिल्यांदा 75 जागांवर आले. 100 पेक्षा कमी जागा त्यांना मिळाल्या. रामविलास पासवान यांना 29 जागा मिळाल्या. काँग्रेसला त्यावेळेला 20 जागा मिळाल्या. हे जर तिघं एकत्र आले असते तर बिहारमध्ये सरकार बनू शकलं असतं. परंतु रामविलास पासवान यांची एक अट होती की बिहारचा मुख्यमंत्री हा लालू परिवारातून नाही होणार, तर मुस्लिम व्यक्ती होईल. पण याला लालू प्रसाद यादव यांनी साफ नाकारलं. दुसऱ्या बाजूला नितीश कुमार यांना त्यावेळी 60 जागा आल्या, भाजपला 40 जागा आल्या. भाजप, नितीश कुमार आणि पासवान एकत्र आले असते तर सरकार बनलं असतं. परंतु भाजपनी नकार दिला की मुस्लिम मुख्यमंत्री करण्याचा आणि नितीश कुमारनी नकार दिला. 6 महिने बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट होती. मग ऑक्टोबर 2005 मध्ये निवडणुका झाल्या आणि त्यावेळेला नितीश कुमार यांना 88 आणि भाजपला 55 जागा आल्या आणि त्यांचं सरकार झालं. हाच डाव 15 वर्षांनी चिराग पासवान यांनी मांडलेला आहे. त्यावेळेला ते यूपीएचा घटक पक्ष असताना त्यांनी वेगळी निवडणूक लढवली. यावेळेला एनडीएचा घटक पक्ष असताना त्यांनी वेगळी निवडणूक लढवली आणि नितीश कुमार मुख्यमंत्री नको हा नारा दिला. त्यामुळे या कट टू कट लढाईचं, काट्याच्या लढाईचं रूपांतर झालं. पण यावेळेला दुर्दैवाने चिराग पासवान यांना काही यश मिळताना दिसत नाही. रामविलास पासवान यांचा मृत्यू होऊन सुद्धा त्यांना पुरेशा जागा मिळताना दिसत नाहीयेत. बरोबर. अभिजित, दुसरं असं की भाजपने यांना कधी चिरागला कधी डिसोन नाही केलं की हा आमच्या बरोबर नाही किंवा कट्टर विरोधाची भूमिका घेतली, असं दिसलं का यावेळेस? बिलकुल नाही. भाजपचं नरोवा कुंजरोवा ही भूमिका होती. जर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्रिशंकू विधानसभा आली तर चिरागला आपल्या सोबत घ्यायचं आणि जर समजा नाही चालल्या चिरागच्या जागा तर मतविभाजनाने आपण आपल्या जागा वाढवायच्या. त्यात भाजप यशस्वी झालेला आहे. निश्चित. जातीय समीकरण यावेळेस बिहारमध्ये कशी होती? जातीय समीकरणांमध्ये फार काही फूट झाल्याचं दिसून येत नाही. भाजपसोबत उच्चवर्णीय जाती, ओबीसींच्या जाती आणि नितीश कुमार सोबत कुर्मी, कोयरी, महिला मतदार आणि अतिमागास पिछड्या जाती ह्या खंबीरपणे उभा राहिल्या. म्हणूनच हे निकाल दिसत आहेत. जर नितीश कुमार यांचा मतदार निघून गेला असता तर आज हे जे आकडे दिसतात ते दिसले नसते. तेजस्वीला पूर्ण बहुमताच्या दृष्टीनं घोडदौड करताना दिसलं असतं. दुसऱ्या बाजूला महागठबंधनमध्ये फार काही जाती जोडल्या गेलेल्या नाहीयेत. जर एमआयएम आणि जीडीएसएफआयचा फॅक्टर नसता तर खऱ्या अर्थाने तेजस्वी 150 जागांवर आला असता. जीडीएसएफआय या फ्रंटनी
40 ते 50 जागांवर आरजेडीला हरवण्यात किंवा मागे पिछेहाट करण्यात मोठं योगदान दिलेलं हे आपल्याला दिसून येईल. म्हणून अजूनही तेजस्वी यादव 110 ते 115 मध्ये घुटमळतात. यावेळेला ह्या GDSFI हा जो फ्रंट आहे त्यांनी महाराष्ट्रात जे वंचित आघाडीनं काम केलं होतं त्याचं काम भाजप बरोबर आणि आहे. जेडीयूच्या NDA गठबंधनसाठी केलेलं आहे. अभिजित, थोडं आपण महाराष्ट्राची या निवडणुकीचे महाराष्ट्रावर काय परिणाम होतात याच्याकडे पण थोडं येऊया. की पहिली गोष्ट, सुशांत सिंगची जी मृत्यू प्रकरण होतं त्याचा संबंध, त्याचा उल्लेख वारंवार इथे महाराष्ट्रात आपल्याला ऐकायला मिळाला. खरंच हा फॅक्टर होता का तिथे? तुम्हाला ग्राउंडवर फिरताना असा कधी अनुभव आला? आणि जर काही असेल तर याचे काही पडसाद उमटले का? मला असं वाटतं आशुतोष, बिहारमध्ये सुशांत सिंग राजपूत यांच्या संदर्भातली जो विवाद झाला तो मुद्दा नव्हता. त्याची 2 कारणं होती. पहिलं कारण असं होतं की भाजपने तो मुद्दा करायचा नाही असंच ठरवलेलं होतं. कारण जर तसं केलं असतं तर कदाचित भाजपला थोडं नुकसान झालं असतं. परंतु दुसरं, छातापूर नावाच्या मतदारसंघात सुशांत सिंग राजपूत यांचे चुलत भाऊ नीरज कुमार हे पुढे होते. त्यामुळं फक्त एका मतदारसंघापुरता हा मुद्दा होता. बाकी हा मुद्दा उर्वरित बिहारमध्ये नव्हता. बिहारमध्ये मुद्दा हा तेजस्वीनी रोजगारावर नेलेला होता. त्यांनी स्वतःच्या प्रतिमेवर नेलेला होता की मुख्यमंत्री पदाला स्वतःला प्रोजेक्ट केलेलं होतं. तो मुद्दा होता. पण भाजपने ही निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर लढवली आणि त्यात त्यांना यश येताना दिसतं. त्यामुळं तेजस्वी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी निवडणूक झालेली दिसते.